हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश एक्सप्रेस ह्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बीच्या रूपांपैकी बीन ह्या तिसऱ्या रूपाचा वापर कसा करायचा ते पाहू. व्हर्ब चार्टवर नजर टाका. तुम्हाला कळेल की चार्ट सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स व पास्ट पार्टिसिपल व प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये विभागलेला आहे. सिंपल फ्युचरचा कुठेच उल्लेख नाही. त्यासाठी आपल्याला विल या मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग घ्यावा लागला. त्यामुळे आपल्याला क्रमशः एम इज आर आहे किंवा आहेत, वॉज वर होता किंवा होते, शॅल बी किंवा विल बी असेल, अशा प्रकारे आपण बीच्या रूपांचा अभ्यास केला. लक्षात घ्या, शॅल आणि विलचा वापर करताना आपण बी हे मूळ रूप वापरले होते. त्याचप्रमाणे बीन या रूपाला उपयोगात आणण्यासाठी आपल्याला टू हॅव या सहाय्यकारी रूपाची आवश्यकता पडेल. त्यामुळे आपल्याला असे समजते की हॅवच्या रूपानंतर हॅव हॅज, हॅड, विल हॅव यानंतर तिसरे रूप वापरता येते. त्यानुसार आपण बीनचा येथे वापर करू शकतो. सेंटेन्सेस पाहू. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन. हे पहा, हॅवच्या नंतर आपण तिसरं रूप वापरलेलं आहे म्हणजे बीन. हॅवचं दुसरं रूप म्हणजे पास्ट टेन्स, त्याच्यानंतर आपण वापरलेलं रूप आहे बीन. हॅड प्लस बीन. फ्युचर टेन्स केव्हाही आपण बनवत असताना आपल्याला शॅल किंवा विलची नेहमी गरज पडते आणि शॅल विल नंतर आपण मूळ रूप वापरतो. या ठिकाणी जे हॅव आहे हे मूळ रूप आहे आणि त्यानंतर आपण बीनचं रूप वापरलेलं आहे. याचा अर्थ हॅव हॅज बीन आहेच किंवा आहेतच, हॅड बीन होतेच, शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन असेलच किंवा असतीलच, अशा प्रकारे होईल. तुम्हाला हॅवच्या चार्टची प्रॅक्टिस करायची असेल तर हे 3 चार्ट तुम्ही लिहून घ्या किंवा याची स्क्रीनशॉट घेतली तरी चालेल. आपण याची थोडक्यात प्रॅक्टिस करू. आय हॅव बीन, मी आहेच. वी हॅव बीन, आम्ही आहोतच. यू हॅव बीन, तुम्ही आहेतच. ही हॅज बीन, तो आहेच. शी हॅज बीन, ती आहेच. इट हॅज बीन, ते आहेच. दे हॅव बीन, ते आहेत, त्या आहेत किंवा ती आहेतच. सिंग्युलर आणि प्लुरलनुसार तुम्ही योग्य ते रूप वापरा. आणि वरील जो चार्ट तुम्ही अभ्यासला तो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा चार्ट आहे. त्याचप्रमाणे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आय हॅड बीन म्हणजे मी होतोच, वी हॅड बीन आम्ही होतोच, यू हॅड बीन तू किंवा तुम्ही होतेच, ही हॅड बीन तो होताच, शी हॅड बीन ती होतीच, इट हॅड बीन ते होतेच, दे हॅड बीन ते होतेच, त्या होत्याच किंवा ती होतीच. सिंग्युलर आणि प्लुरलनुसार योग्य ते रूप. त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आय विल हॅव बीन किंवा आय शल हॅव बीन मी असेलच, वी शल हॅव बीन किंवा वी विल हॅव बीन आम्ही असूच, यू विल हॅव बीन तू असशीलच, ही विल हॅव बीन तो असेलच, शी विल हॅव बीन ती असेलच, इट विल हॅव बीन ते असेलच, दे विल हॅव बीन ते त्या ती असतीलच. सिंग्युलर आणि प्लुरलनुसार तुम्ही योग्य ते रूप वापरा. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी मी च लावण्याचं कारण काय आहे, ह्या ठिकाणी बीनमुळे जो काही आपला सब्जेक्ट असेल तो त्याचं अस्तित्व काही काळांकरिता दाखवत असतो. त्याला आपण पुढील काही सेंटेन्सच्याद्वारे समजून घेऊ. ह्या ठिकाणी पहा, नरेंद्र मोदी इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नाव. ह्या ठिकाणी आपण अवस्था दर्शवलेली आहे किंवा सध्याची खरी स्थिती दाखवलेली आहे, ते म्हणजे बीच्या रूपांनी. त्याचप्रमाणे पंडित नेहरू वॉज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ह्या ठिकाणी बघा, ही जी रेष आहे हे प्रेझेंट टेन्स आहे आणि त्याच्या मागचा जो बाण आहे तो पास्ट टेन्स दर्शवतो. तर पास्ट टेन्समध्ये कधीतरी कोणत्या काळी ते प्राईम मिनिस्टर होते हे आपण वॉज किंवा वर ह्या बीच्या दुसऱ्या रूपांच्या सहाय्याने आपण दर्शवलं. त्याचप्रमाणे समबडी विल बी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. विल बी ह्या ठिकाणी वर्तमान काळाच्या नंतर जो बाण
पुढे जात आहे हा वर्तमान काळ भविष्यकाळ दर्शवतो आणि भविष्यकाळ दर्शवण्याकरिता आपल्याला शल किंवा विलची अगोदर गरज पडेल आणि वर्तमान काळातील स्थिती दाखवण्याकरिता आपल्याला बीचा वापर करावा लागला. पुढील काही सेंटेन्समध्ये आपण हॅवचा उपयोग बघू. ह्या सेंटेन्समध्ये जो हॅव वापरलेला आहे तो मूळ रूप मेन व्हर्ब म्हणून आपण ह्या ठिकाणी ह्याचा वापर केलेला आहे. लक्षात घ्या, ह्या सेंटेन्समध्ये आपण बीनचा वापर केलेला नाही आहे. आय हॅव ॲन अँड्रॉइड सेल फोन नाव. माझ्याकडे सध्या अँड्रॉइड सेल फोन आहे. ह्या ठिकाणी हॅव ह्याचा अर्थ झाला माझ्याकडे काहीतरी असणे किंवा मी कोणत्या तरी वस्तूवर माझी मालकी दर्शवतो किंवा त्या गोष्टी माझ्याकडे आहेत. वी हॅड अ टेलिफोन ॲट आवर होम 10 years ago. ह्या ठिकाणी आमच्याकडे कोणती तरी एक वस्तू होती आणि ती भूतकाळात होती हे मी ह्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आमच्याकडे 10 वर्षांपूर्वी टेलिफोन होता. त्याचप्रमाणे आय विल हॅव ॲन आयफोन इन अ फ्यू इयर्स. आणि भविष्यकाळामध्ये भविष्यकाळाला विल आपण वापरलं. त्याचप्रमाणे माझ्याजवळ कोणती वस्तू असण्याकरिता मी हॅव वापरलेला आहे. तर आय विल हॅव ॲन आयफोन इन अ फ्यू इयर्स म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या काळात माझ्याकडे आयफोन असेल. पुढच्या स्लाइड्समध्ये आपण बीचे रूप आणि हॅवचे रूप यांचा एकत्रित अभ्यास करू. ह्या ठिकाणी पहा, नरेंद्र मोदी हॅज बीन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फॉर 6 years. ह्या ठिकाणी बघा, हा वर्तमान काळ आहे आणि ही जी रेष दाखवते, हा जो बाण चाललाय तो भूतकाळ दर्शवतो. ठीक आहे, तर ही घटना भूतकाळात सुरू झालेली आहे आणि त्याचा परिणाम सध्या वर्तमान काळापर्यंत सुरू आहे. तर वर्तमान काळी रूपांसाठी आहे आणि बीन म्हणजे म्हणजे हे अस्तित्व अजून टिकून आहे भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत. हे बीन आपल्याला फॉर 6 years हे दर्शवते. म्हणून नरेंद्र मोदी हे 6 वर्ष झाले भारताचे पंतप्रधान आहेत किंवा आहेतच. पंडित नेहरू हॅड बीन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फॉर 20 years. ह्या ठिकाणी बघा हॅड आणि ह्या ठिकाणी पहा बीन आपल्याला व्यतीत केलेला काळ दर्शवतो. तर हॅड हे भूतकाळ दर्शवते आणि भूतकाळात ही गोष्ट सुरू झाली होती एकेकाळी आणि भूतकाळामध्येच ती संपलेली आहे. ठीक आहे, म्हणून पंडित नेहरू हे भारताचे 20 वर्ष पंतप्रधान होते. Somebody will have been Prime Minister of India for few years. म्हणजेच भविष्यकाळामध्ये काही काळाकरिता कोणीतरी प्राईम मिनिस्टर असेल. ह्या ठिकाणी विल वापरलेला आहे ज्यामुळे आपल्याला भविष्यकाळ कळतो आणि हॅव आणि बीन हे एकत्रित येईल कारण तो काळ कोणीतरी व्यतीत करेल हे दाखवण्याकरिता आपण हॅव बीन वापरलेला आहे. हॅव येण्याचं कारण असं की आपण बीनला हॅव शिवाय वापरू शकत नाही. तर याचा अर्थ झाला भविष्यामध्ये कोणीतरी भारताचा पंतप्रधान काही काळाकरिता असेल. तुम्ही मला खालील लिंक्सवरती फॉलो करू शकता. तुम्ही मला टेलिग्रामवरती इंग्लिश एक्सप्रेस ज्ञानेश सर किंवा टेलिग्राम इट इज इंस्टाग्राम इंग्लिश फॉर यू 470 ह्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि इंग्लिश एक्सप्रेस हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही मला आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.